आता जायचं पण जायचं. शेवटी आम्ही 12 वाजता घर सोडले. आणि हे असं बघू शकतो रात्रीचा अंधार रातच्या 12 वाजता कसं दिसतंय. सगळं शांत. आणि आम्ही चाललेलो आहे हे दौंडच्या मार्गाने. अशा प्रकारे हे आम्ही काष्टीच्या मालक माडिक साहेब सर्वा त्यांच्या शेजारी प्लॉटिंग बनलेलं आहे. पाचशे मीटरवर गेट आहे. टोल गेट आहे. त्या टोल नाक्याच्या शेजारीच अलीकडे असे हॉटेल आहेत. त्या हॉटेलला आम्ही एक काळ होता असा त्यावेळेस पाणी वगैरे देत होतो. आमचं हॉटेल आशीर्वाद, त्यानंतर नगुराचा चहा, असे सगळेच हॉटेल चालू आहे. त्यांचं पिक्चर झालं दिसतंय. होय होय कोंबड्यांच्या गाड्या बघ. हे आमचा टोल गेट. काष्टी नगरीमध्ये तुमचं स्वागत. हो हो हो. कर्मचारी लग्नासाठी एवढी धडपड करावं लागते हे वाटलं नव्हतं. आम्ही आमच्या बंधूला पुण्यावरून बोलवले पेशंट. जसं लग्नाचा एक बहाना आहे. आम्ही पूरा उसको घर दिखाना आहे. घराचं काम या वीकमध्ये चालू करायचं. हॉटेल सनलाईट एक आवश्यक. आणि आमचे जीवाचे मनीष खाडे यांनी पुन्हा गाजवला. रेकॉर्ड ब्रेक केले पुण्यात. आता दौंड नगरात चाललेले आहेत. भीमा नदीचा आमचा पूल आहे. या पुलाचं काम असं झालेलं आहे की बघा तुम्हाला आता 4 वर्ष नाही झाले. 4 वर्षातच मेंटेनन्स चालू झालेलं आहे. असं लाईन रेषा काहीतरी दिसत. असं पोटातलं पाणी हलतं का नाही. जसं मिरज सोलापूर हायवे तो जो आहे त्या हायवेतलं पोटातलं पाणी हलत नाही. या हायवेला गाडी सरळ चालली तरी पंक्चर होईल. अशा प्रकारे दौंड नगरीच्या जवळ गोल राऊंडच्या जवळ आम्ही आलेलो आहे. आणि सध्या अख्ख्या बारामती तालुका, दौंड तालुका, त्यानंतर श्रीगोंदा तालुका, तसेच आमचा कर्जत तालुका, त्या शेजारी पारनेर तालुका, अशा सर्व तालुक्यांना हादरून सोडणाऱ्याला किंवा सगळ्यांना वेळ लावणारं असं हॉटेल पवार हेज, तसंच ह्यांचं पवार पॅलेस मंगल कार्यालय. सीझनमध्ये 1 ते 1.5 कोटीची कमाई तर आरामशीर असेल. एक लग्न 10 ते 15 लाख रुपयाच्या वर.
आणि एवढं टॉप क्वालिटी आमच्या दादाचं हा इंग्रजांच्या काळापासून असलेला रेल्वेचा ब्रिज, त्याचं आता रुंदीकरण झालंय, डबल पूल झालाय. अशा प्रकारे आम्ही गोपाळवाडीमध्ये आपलं गोल राऊंड बशी आलेलो आहे. कधी कधी वाटतं नदीच्या पलीकडले नदीच्या अलीकडली प्रगती म्हणजे आमची नगर जिल्ह्याची प्रगती, पुणे जिल्ह्याची प्रगती, जमीन आसमानचा फरक आहे. अशी स्ट्रीट लाईट चालू आहे. आमच्या लाईटीची डिप्पी घेऊन जाते का पोल जातो का लाईटची डिप्पी जाते तेच कळत नाही. कधी चालू कधी बंद, कधी चालू कधी बंद. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे हॉटेल योगराज. राहण्याची खाण्याची उत्तम सोय, गार्डन अँड लॉजिंग. दौंड रेल्वे स्टेशनकडे जाण्याचा मार्ग हा डाव्या साईडला आहे गोल राऊंड पासून. इकडं बारामती रोड जातो आणि आमची गाडी रेल्वे स्टेशनच्याकडे वळाली आहे. प्रवासाचा आनंद घ्या. आणि इथं दत्त मोटो ॲटोमोबाईल म्हणून आहे. त्या ॲटोमोबाईलला सर्व प्रकारच्या गाड्या रिपेअर होतात, स्पेअर पार्ट मिळतात. यो मनीष भाऊ बघा जॅकेट विकेट कसं यूज करून वापरून आलाय. टोपी रात्रीचं त्याला ऊन लागतं, टोपी घालून फिरतोय. डॉगेश भाई साइड को छड़को, डॉगेश भाई भाई साइड. डॉगेश भाई सावकाश. रोड आहे रेल्वे स्टेशनवर जाणार. जंक्शन इंग्रजांच्या काळापासून या दौंड जंक्शनची नदी खूप मोठी आहे. आतामध्ये इथं इलेक्ट्रिक सगळं रिपेअरिंगचं याचं इंजिनचं काम होणार. हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं किंवा चांगल्या बऱ्यापैकी मोठं दौंड जंक्शन आहे. आणि आमच्या दौंड जंक्शनला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे.